श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। YouTube चॅनलवर मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय नाही केला तर काय प्रॉब्लेम येतात आणि YouTube चॅनलवर नंबर व्हेरीफाय करणं, मोबाईल नंबर व्हेरीफाय करणं खरंच खूप गरजेचं आहे का? माझा चॅनल व्यवस्थित ग्रो का होत नाही, माझ्या चॅनलला व्ह्यूज का येत नाहीत, माझ्या चॅनलला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येत असतात, लाईव्ह घेता येत नाही, मोठे व्हिडिओ अपलोड करता येत नाही। या सगळ्या पाठीमागे हेच कारण असतं की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या YouTube चॅनलला तुम्ही व्हेरीफाय केलेला नाहीये। त्यामुळे ह्या छोट्या मोबाईल व्हेरीफाय करणं हे खरंच छोटीशी गोष्ट आहे। या गोष्टीकडे तुम्ही इग्नोर करता आणि तुमच्या YouTube चॅनलला खूप मोठा यामुळे तोटा होत असतो। तुमचा YouTube चॅनल व्यवस्थित ग्रो होत नाही। त्यामुळे जर तुम्हाला तुमचा YouTube चॅनल ग्रो करायचा असेल आणि तुमच्या चॅनलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे। आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय का करायचा? तर ज्यावेळेला आपण YouTubeला आपला मोबाईल नंबर देतो त्यावेळेला YouTube आपल्याला OTP देत असतो आणि तो OTP टाकल्यानंतर YouTube आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला असा आपल्याला मेसेज देत असतो। यावरून YouTubeच्या असं लक्षात येतं की हे फेक अकाउंट नाहीये, हे काही माणसाचा अकाउंट म्हणजे आहे, व्यक्तीचं एक अकाउंट आहे आणि हा सिरियस आहे। YouTube चॅनलवर सिरियस आहे, कंटेंट क्रिएटर आहे आणि YouTubeचा आपल्यावर विश्वास बसतो की हे फेक अकाउंट नाहीये किंवा खोटा अकाउंट नाहीये, कोणीतरी फसवणूक करत नाहीये, हे एका व्यक्तीचं अकाउंट आहे। यामुळे की नाही YouTube आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या YouTube चॅनलला ग्रो करण्यासाठी, आपल्या YouTube चॅनलच्या व्हिडिओची रीच वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत असतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या YouTube चॅनलला, जर तुम्ही YouTube मध्ये नवीन असाल किंवा तुमचा चॅनल व्यवस्थित चालत नसेल किंवा YouTube वर यायचा विचार करत असाल, काही असेल तर तुम्ही पहिल्यांदा चेक करा की तुम्ही तुमच्या ज्या महत्त्वाच्या 10 सेटिंग केलेल्या त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केलेला का, आणि नसेल केला तर मी या व्हिडिओच्या शेवटी सांगते मोबाईल नंबर व्हेरीफाय कसा करायचा। पण त्याच्या आधी जर मोबाईल नंबर आपण व्हेरीफाय नाही केला तर आपल्याला काय काय अडचणी येतात? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला तर माहित आहे, आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकून 4000 वॉच टाइम कंप्लीट करूनच चॅनल मॉनिटाइज करायचं असतो। जर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल तर तुम्हाला 10 मिनिटाच्या पुढे लॉंग व्हिडिओ YouTubeवर टाकता येणार नाही। एक 4-5 मिनिटाचेच व्हिडिओ टाकू शकता आणि जर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल तर YouTubeवर तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, चॅनल तुमचा चालू शकतो, पण त्याला व्यवस्थित रीच मिळणार नाही, तुमचा चॅनल ग्रो होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाइजच होणार नाही। यानंतर दुसरा तोटा असा असतो की कस्टम थंबनेल। YouTube आपल्याला 3 व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड होतो त्यावेळेला व्हाईटी स्टुडिओमध्ये 3 कस्टम थंबनेल देत असतं, तर त्याच्यावरचे फोटो एकदम डल देत असतं। जर YouTubeनं ते थंबनेल जरी लावलं तर डल लावता येतं आणि व्यवस्थित थंबनेल तिथं आपल्याला लावता येत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ व्हायरल करायचं काम कोण करत असतं? तर आपलं थंबनेल करत असतं। पण आपला मोबाईल नंबर जर तिथं व्हेरीफाय नसेल तर कस्टम थंबनेल म्हणजे अट्रॅक्टिव्ह थंबनेल सुद्धा आपल्याला YouTubeवर लावता येत नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बऱ्याच वेळेला मला कमेंट आलेले आहेत किंवा मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे की लाईव्ह आम्हाला का घेता येत नाही। 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह घेता येतं YouTubeवर, पण बऱ्याच जणांना आजही लाईव्ह घेता येत नाही। तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल आणि 50 सबस्क्रायबर नसतील तर तुम्हाला YouTubeवर लाईव्ह जाता येत नाही। त्यामुळे ना तुम्ही एक काम करा, तुमचा मोबाईल नंबर आजच व्हेरीफाय करा, कारण ही महत्त्वाची फीचर आहे। चॅनल मॉनिटाइज होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लागतं? लॉंग व्हिडिओ लागतात, ते मोबाईल व्हेरीफाय केल्यानंतर मिळतात। नंतर लाईव्ह घेता येतं, नंतर ॲडव्हान्स फीचर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे चॅनल मॉनिटाइजसाठी। हे तिन्ही फीचर आपले अनलॉक होतात। यामुळे काय होतं, आपला YouTube चॅनल पुढे जाण्यास मदत होते, व्हिडिओंना रीच मिळायला सुरुवात होते आणि YouTube आपला मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला कोणताच मोबाईल नंबरला धोका नसतो। पब्लिकला किंवा सबस्क्रायबरला आपला मोबाईल नंबर अजिबात दिसत नाही, ते 100% YouTube आपला मोबाईल नंबर सेफ ठेवत असतो। YouTubeचा आपल्यावर विश्वास बसतो। यामुळे तुम्ही जर मोबाईल नंबर व्हेरीफाय केला नसेल तर आजच तुमचा नंबर व्हेरीफाय करून घ्या, कारण यामुळे तुमच्या चॅनलला फायदे होणार आहेत। आणि चला तर मग बघूया आपण YouTubeवर आपला मोबाईल नंबर कसा व्हेरीफाय करतात ते। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना क्रोमवर जाऊन studio.youtube.com असं टाकायचं आहे आणि आपला चॅनल ओपन करून घ्यायचा आहे।
हे स्पेलिंग व्यवस्थित टाका, इथे मिस्टेक करू नका, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपला चॅनल इथे ओपन होत नाही. क्रोमवर जाऊन आपल्याला ओपन करायचं आहे. यानंतर सेटिंग चॅनेलवर क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत. त्यामधलं फीचर एलिजिबिलिटी हे ऑप्शन आपल्याला ऑन करायचं आहे. यातलं पहिलं दिसतंय स्टँडर्ड फीचर, ते आपलं ॲक्टिव्हच असतं. ठीक आहे, हे बघा हे असं दिसतं, हे ॲक्टिव्ह असतं, त्यामुळे इथं काही करायची गरज नाही आहे आपल्याला. यानंतर इंटरमिडिएट फीचर हे आपलं ॲक्टिव्ह नाही आहे. तुम्ही परत ॲडव्हान्स फीचर हे सुद्धा आपलं ॲक्टिव्ह नाही. तुम्ही बघू शकता पहिलं ॲक्टिव्ह असल्यामुळं हे असं दिसतं. याचं काय काय आपल्याला फायदे आहेत इथं दिसतंय तुम्हाला. तुमच्या म्हणजे लेफ्ट साईडला जे काही ऑप्शन कॉलममध्ये ओपन झालेले आहेत त्याचा आपल्याला फायदा होतो, हे पहिलं ॲक्टिव्ह असलं तर. आता यानंतर खालचं हे तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे आणि हेच आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे आणि याच ठिकाणी आपला मोबाईल नंबर ॲक्टिव्ह होत असतो. या ठिकाणी लेफ्ट साईडला तुम्हाला दिलेलं आहे बघा, कस्टम थंबनेल, लाईव्ह व्हिडिओ लॉंगर दॅन 15 मिनिट्स. म्हणजे इथं तुम्हाला दिलं आहे सगळं बाबा याचा काय काय फायदा आहे. आणि व्हेरीफाय फोन नंबर, त्यामुळं ना इथं आपल्याला व्हेरीफाय फोन नंबरवर क्लिक करायचं आहे. हा नंबर इथं क्लिक केल्यानंतर हे 3 ऑप्शन आपल्याला आपल्या चॅनेलसाठी ॲक्टिव्ह मिळणार आहेत. जोपर्यंत मोबाईल नंबर व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत हे 3 ऑप्शन आपल्याला यूज करायला भेटणार नाहीत. त्यामुळं हे 3 खूप महत्त्वाचे आहेत. आता काय करायचं, व्हेरीफाय फोन नंबर यावर क्लिक करायचं. यानंतर खालचा पण एक ऑप्शन आहे ॲडव्हान्स फीचर. या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा ॲडव्हान्स फीचर आपल्याला महत्त्वाचं आहे. यामध्ये पण दिलेले आहेत बाबा काय काय ऑप्शन आहेत आणि ते आपल्या चॅनलसाठी किती गरजेचं आहेत ते. आपण पहिल्यांदा इथं व्हेरीफाय फोन नंबर व्हेरीफाय करून घेऊया. यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ना एक असं पेज ओपन होतं. हे बघा हे असं पेज ओपन होतं. पेज ओपन होईपर्यंत जरा वेळ लागेल, पण हे असं पेज ओपन झालं. आता मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. इथे बघा सिलेक्ट युअर कंट्री आहे, ते इंडिया पहिल्यापासूनच सिलेक्ट केलेलं आहे. त्याने विचारलं आहे टेक्स्ट मी द व्हेरीफाय कोड, कॉल मी विथ, असं म्हणजे 2 दिलेले आहेत. त्यातलं तर टेक्स्ट मी द व्हेरिफिकेशन कोड, आपल्याला कोड घ्यायचं आहे, OTP घ्यायचं आहे, त्यामुळे ते सिलेक्ट केलं. यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा. आता इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आणि खाली नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP येणार आहे. थोडा वेळ वेट करायचा, OTPचा मेसेज येईल तुम्हाला. हे बघा OTP आला. OTP आल्यानंतर इथं OTP टाकायचा आणि मग नंतर नेक्स्ट म्हणायचं. आणि ज्यावेळेला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल त्यावेळेला तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला असं म्हणून मेसेज पण येतो. तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. हे तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवते की कसं काय असतं. म्हणजे जर तुम्ही केलं नसेल तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. हे बघा फोन नंबर व्हेरीफाय असा मला मेसेज आल्यानंतर लगेच येतो. 1-2 सेकंदात आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला की असा मेसेज येतो आणि यावरून आपल्याला समजतं मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला.